नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, अनेक दिवसानंतर गट ब व गट क मधील विविध पदांसाठी या ठिकाणी मेगा भरती अंतर्गत मित्रांनो एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। 12,256 जागा या ठिकाणी मित्रांनो या मेगा भरती अंतर्गत भरल्या जात आहेत, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता। अर्ज करण्यासाठी ॲडिशनली कोणताच एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे। महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत, नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनल मार्फत या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती काही महत्त्वाचे मुद्दे आपण इनिशियली या भरतीचे पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 12,000 प्लस आहेत मित्रांनो। 12,256 जागांसाठी मेगा भरती होत आहे, ज्यासाठी पात्रता कोणती पदवी किंवा पदवीधर असाल तर तुम्ही एलिजिबल होता। अर्ज करण्यासाठी ॲडिशनली एक्सपिरियन्स कोणताच त्यांनी मागितलेला नाही आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा मागितलेलं नाही आहे। कोणती पदवी असेल तर अप्लाय करू शकता। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत, नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्स नुसार या ठिकाणी सर्व पदांसाठी मिळणार आहे। कमीत कमी पे स्केल तुमचा 25,500 ते 81,100 राहणार आहे आणि अर्ज फी मात्र 100 रुपये ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट्सला घेतलेली आहे। फिमेल कॅन्डिडेटला किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीला मधल्या SC ST कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही आहे। सो सर्व गोष्टी या ठिकाणी मित्रांनो जर बघितल्या तर पॉझिटिव्ह आहेत। तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे। आता बघा, जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SCC मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही डिपार्टमेंट आहेत, विविध डिपार्टमेंट, त्यासाठी मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि चांगली रँक आली तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्सनुसार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते। ह्या गोष्टी लक्षात घ्या। कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशनच्या बेसिसवर ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे। जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर या पदासाठी अप्लाय या ठिकाणी तुम्ही करू शकाल। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर बघा, अप्रॉक्सिमेट व्हॅकन्सीज त्यांनी सांगितलेल्या आहेत। यामध्ये टेंटेटिव्ह व्हॅकन्सी जे आहेत त्या 12,256 आहेत, ज्यामध्ये थोडाफार बदल या ठिकाणी होऊ शकतो। स्टेट वाईज झोन वाईज ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या ठिकाणी मित्रांनो कळवण्यात येतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर तुम्ही बघितला तर नंबर ऑफ व्हॅकन्सीज भरपूर आहेत, तुम्हाला अर्ज करणे फार महत्त्वाचं राहील। पुढे आपण बघूया कोणकोणत्या व्हॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आता त्यांनी पहिल्यांदा तर पे लेवल 8 मधल्या सांगितल्याप्रमाणे मित्रांनो गट ब आणि गट क अर्थात ग्रुप बी आणि ग्रुप सी मधली पदे भरली जात आहेत। यामध्ये जर बघितला ग्रुप बी मधली काही महत्त्वाची पदे आहेत। पे लेवल 8 ज्याच्यासाठी आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे। मिनिस्ट्री कोणती आहे, क्लासिफिकेशन कोणतं आहे, एज लिमिट कोणतं आहे तेही तुम्ही पाहू शकता। हे जे एज लिमिट आहे ते ओपनसाठी आहे सर्व पदांसाठी। जे मी रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसरच्या विविध जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कॅगमध्ये हे पद भरलं जात आहे, ते तुम्ही पाहू शकता। या व्यतिरिक्त ASO अर्थात असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या जागा सुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये IBI असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज असेल, या सर्व डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे, ज्यासाठी 20 ते 30 किंवा 18 ते 30 वर्ष एज लिमिट ओपनसाठी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त ग्रुप बी मध्ये असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टरच्या जागा, इन्स्पेक्टरची पदे या ठिकाणी विविध डिपार्टमेंटमध्ये भरली जात आहेत। त्यानंतर आणखीन काही महत्त्वाची पदे ज्यामध्ये असिस्टंट ऑफ सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट असेल किंवा डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ऑफिस सुपरिटेंडंट यासारखी ग्रुप बी मधली विविध पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त ग्रुप सी मधली ऑडिटरची, अकाउंटंटची, ज्युनियर अकाउंटंटची, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंटची, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटची, टॅक्स असिस्टंटची पदे किंबहुना या ठिकाणी विविध पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही कॉमनमध्ये अप्लाय करू शकता। लक्षात घ्या, सेपरेट तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही, तुम्ही कॉमनच त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन लेवलवर या पदांसाठी तुम्ही अपियर राहू शकता। आता जे काही एज लिमिट सांगितलं, ज्यामध्ये ग्रुप बीच्या पदांसाठी मित्रांनो जवळपास 18 ते 30 वर्ष किंवा 20 ते 30 वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर ग्रुप सीच्या पदांसाठी ओपनसाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे। SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅपला 10 वर्ष। या व्यतिरिक्त हँडिकॅपमध्ये OBC, SC ST, एक्स सर्व्हिसमॅन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। डिफेन्स पर्सनल,
डिसेबल पर्सन यांना सुद्धा मित्रांनो डिफेन्समधल्या कॅन्डिडेट्सना एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. आता पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. मोस्टली पदांसाठी मित्रांनो जे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहेत किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर आहेत त्यांना 12वी मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो मॅथ्स किंवा बॅचलर डिग्री स्टॅट्स मधली पाहिजे किंवा रेस्पेक्टिव्ह फील्ड मधली असणे आवश्यक आहे. इतर सर्व पदांसाठी मेजॉरिटी जवळपास 90% जी पदे भरली जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्वलंट कोणतीही पदवी किती पर्सेंटेज असेल तर तुम्ही या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता. काहीच पदांसाठी मित्रांनो स्पेशल डिग्री त्यांनी त्या ठिकाणी मागितलेली आहे ज्याची तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता. इतर पदांसाठी मात्र फक्त कोणतीही पदवी असेल बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. त्यानंतर बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. सिलेक्शनमध्ये 2 फेज असणार आहे मित्रांनो. पहिली फेजमध्ये टियर 1 असणार आहे, दुसऱ्या फेजमध्ये टियर 2 ची तुमची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. टियर 1 मध्ये तुम्ही जर बघितला तर जनरल इंटेलिजन्स रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कम्प्रेन्शन याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. यामध्ये जर पास झाला तर तुम्ही टियर 2 साठी अपियर राहणार आहात. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, हे फार महत्त्वाचं आहे. टाइम कशा प्रकारे अलॉट केलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. टियर 2 ची एक्झाम यानंतर असणार आहे मित्रांनो जी डिटेलमध्ये असणार आहे ज्याबाबत अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. आता एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर अनेक ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. नजीकचं एक्झाम सेंटर तुम्ही चूज करू शकता ज्यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी या पदांसाठी देऊ शकता. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन फी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त 100 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेट्सना. इतर कॅन्डिडेट असाल ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अपंग असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा वुमन कॅन्डिडेट असाल तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन अप्लाय करायची लास्ट डेट जी असणार आहे त्याच दिवशी तुम्हाला फी या ठिकाणी भरायची आहे जी 23/6/2026 या ठिकाणी राहणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी SSCच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. यामध्ये बघू शकता डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 21/5/2026 ते 22/6/2026 ही राहणार आहे. फी भरायची तारीख मात्र 26 तारीख राहणार आहे मित्रांनो लास्टची. अप्लाय करण्याची ऑनलाईन या ठिकाणी मित्रांनो बघू शकता 22/6/2026 ही लास्ट टाइम राहील. या ठिकाणी मित्रांनो लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन पेमेंट जे असणार आहे 23 राहणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 23 तारखेनंतर फी भरू शकणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर करेक्शनसाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी विंडो मिळत आहे, मात्र त्याबाबत तुम्ही फॉर्म भरतानाच काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. टियर 1 ची एक्झाम पहिली एक्झाम तुमची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होईल. टियर 2 ची एक्झाम डिसेंबरमध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. डिसेंबर यानंतर प्रॉब्ली तुमच्याकडे एक चांगला गव्हर्नमेंट जॉब असू शकतो या भरतीमार्फत, ज्यासाठी तुम्ही तयारी करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनलवर या ठिकाणी करत असतो. व्हिडिओ आवडल्यास त्या ठिकाणी सबस्क्राईब करून मित्रांनो मेक शुअर येणारा काळ सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्याचा अपडेट तुम्ही मिळवू शकाल. धन्यवाद.